आता फेस्टिव्ह सीझन सुरू होईल. जनरली मार्केट बुलिश असतं अशा वेळेस. सो दिस इज द राईट टाइम टू अनाऊन्स सेल. लोक याच वेळेस याच पिरियडमध्ये शॉपिंगसाठी बाहेर पडतात. एक महत्वाचा कॉल आलाय. सो इफ यू डोंट माइंड. ओके सर. सरांनी तर मार्केटच बदलून टाकलं. पहिले या मार्केटमध्ये शॉपिंग पण नाही व्हायचं, आता डायरेक्ट सेल लागतोय. तर काय झालं? मला जर काम आहे, मी जातोय. आणि परत त्या घरी गेलीस तर याद राख. काय झालं? तुला त्या घरात का जायचंय परत? एवढी घाई का करत आहे? आता आपल्याला दुबईला जायचंय की नाही? हा, मग आता घाई करावी लागेल ना. जी राहिलेली काम आहेत ती पटकन आटपायचीत आपल्याला. घरी जा, बॅग भर जा पटकन. मी तेच करत होते. सांगतोय तेवढं करायचं, नाही तर एक जा आता. जा बोललो ना. मॅक, हा यांना कॉफी चहा वगैरे काहीतरी. हा हा सर, मी घेऊन जातो यांना बाहेर, समजवतो सगळं. तोपर्यंत तुम्ही शॉपिंग करा सर. म्हणजे फोन घ्या महत्वाचा. मी आहे सर. थँक्यू. हॅलो. शायनर, ते बांदेकर घरी आला होता जावयाचं वाण घेण्यासाठी. पण ऐक ना, काहीतरी मेजर गडबड आहे यार. असं साप बघितल्यासारखं अचानक गायब झाला. असं का केलं असेल त्याने? मी सांगितलं ना, तो माणूस सस्पिशियसच आहे. आता त्याच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? मान्य आहे की आपल्याला त्याच्यावरती नजर ठेवायची, पण ते तरी आपण कसं करणार आहे? नाही नाही, आपण काही करायचं नाही. आपण काही केलं तर त्याला संशय येईल. मी माणसं ठेवतो पाळतीवर. ठीक आहे. हॅलो, ए तू अचानक कुठे डिसअपिअर झालास? तिथून गेलो नसतो ना तर आता जेलमध्ये असतो. सगळं संपलं असतं. जस्ट वाचलोय मी आता. माझी बायको त्या परबांच्या घरात होती. काय? ही त्याची बायको आहे? जाऊ दे, मला काय करायचं, माझं तर काम झालं पाहिजे. ए हॅलो, तुझी बायको काय बोलली नसेल ना? नाही ग, तिला काय माहिती काय चाललंय ते. स्टुपिड, एवढी रिस्क कोण घेतं? आता मला माहिती होतं का की अख्ख्या मुंबईत ती परबांच्याच घरी टपकणार आहे ते. अरे मग स्टुपिड, तुझ्या बायकोला कंट्रोल कर ना. ती काय इकडे तिकडे भटकते. तिला आता घरी पाठवलंय मी. गुड. हे बी स्क्वेअर जसं डिसाईड झालं ना तसंच झालं पाहिजे, नाहीतर तुझं दुबई, तुझं फ्लाईट सगळं कॅन्सल. पैसे नाही मिळणार तुला. ए, जास्त पैसे करू नको. तुलाही त्या आशूला रस्त्यातनं बाजूलाच करायचंय ना. यात माझ्या एकट्याचा फायदा नाहीये. आणि माझ्या डोक्यात जाऊ नको, कळलं का तुला? नाहीतर या जगात मी कोणाचंच नाहीये, हे लक्षात ठेव. हे बघ, डोंट वरी, मी माझा शिकार कधी सोडत नाही, हे लक्षात ठेव. काम होईल. किती गरम होतं इथे. गॉड, हे घर आहे की तंदूर? नो नो वेट, इट्स मोर दॅन दॅट. ह्या बाकी मस्त झोपल्यात धाराडूर. ह्या गरमीत झोप तरी कशी येते यांना? अरे मला का घेऊन आलायस इथे? अरे बोल. तर मी एकटाच येणार होतो, पण ती आशू बोलली सकाळी खूप लोक होती घरी म्हणून नाही आलो. दादा, माझा मान मला हवा ना. मान घेता घेता मानहानी नको व्हायला. अरे
म्हणून तर तुला घेऊन आलो ना. हा अरे म्हणजे कोणी बघितलं, कोणी पकडलं गेलो तर कसं कोणतरी हवं ना मेंटल सपोर्ट, म्हणून तुला घेऊन आलो. हं? तुझ्यामुळे काही दिवस आलेत माझ्यावर. मुलींच्या वाटेकडे न बघणारा जय खानोलकर मुलीच्या घराबाहेर थांबलाय, तेही मध्यरात्री. अरे वा, म्हणजे नॉर्मल वागतेस. दॅट्स लाईफ. हाय आशू, बाहेर आलोय, ये ना. हो आली आली. गौतम, तुम्ही इतक्या आय रात्री नो, 4 दिवसात लग्न आहे. सगळं माहिती आहे मला. मग हे सगळं कसं होणार आहे? होईल आशू. देव चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच वागतो. आणि मला माझं माहिती नाही, बट तू चांगली आहेस ना, मग तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. ओके. माझा मान. हा? माझा मान. नाही म्हणजे परपांचा जावई व्हायची इतकी घाई लागली आहे का? हॅलो, तू नकार दिलास म्हणून, नाहीतर आतापर्यंत लग्न झालं असतं आपलं. माझा मान.